नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम म्हणजे ब्रिज कोर्सचा आज आपला 6वा दिवस आहे. आज आपण अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल, इंटिरियर अँगल्स, अल्टरनेट इंटिरियर अँगल, अल्टरनेट एक्सटिरियर अँगल यांचे रिव्हिजन करणार आहोत. करस्पॉन्डिंग अँगल्स डायग्रॅममध्ये तुम्हाला लाईन एल आणि लाईन एम यांची एन ही ट्रान्सव्हर्सल दिसत आहे. आता या एन ट्रान्सव्हर्सलमुळे हा जो पॉईंट आहे म्हणजे इंटरसेक्शनचा पॉईंट जो आहे त्या ठिकाणी 4 कोन तयार झालेले आहेत. जे एकूण 8 कोन तयार होतात. त्यापैकी करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. तर करस्पॉन्डिंग अँगलची जी डेफिनेशन आहे ती अशी आहे. If the arms on the transversal of a pair of angle are in the same direction and the other arms are on same side of the transversal, then it is called a pair of corresponding angles. आता या डेफिनेशनचा अर्थ काय आहे ते आपण पाहू. आता डायग्रॅममध्ये हे जे दोन अँगल दाखवलेत, अँगल ए आणि अँगल ई, याची जी अँगल ए ची जी ट्रान्सव्हर्सलवरची जी साईड आहे ती ही साईड आहे आणि कोन ई ची ट्रान्सव्हर्सलवरची साईड आहे ही आहे. म्हणजे या दोन्ही साईड ज्या आहेत अँगल ए ची आणि ई ची हे एकच डायरेक्शन दाखवत आहेत. हा एक पॉईंट आहे. आणि दुसरं म्हणजे ही दुसरी बाजू जी आहे अँगलची, ही अँगल ए ची दुसरी बाजू आहे आणि ही अँगल ई ची दुसरी बाजू आहे. या दोन्ही बाजू ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला आहेत, सेम साईडला आहेत बघा. असे जी पेअर ऑफ अँगल आहे त्यांना करस्पॉन्डिंग अँगल असं म्हणतात. असे अजून एक पेअर आहे, अजून 3 पेअर्स आहेत. कोणत्या पेअर्स आहेत पाहू आपण. डी आणि एच ही सेकंड पेअर आहे. थर्ड पेअर आहे बी आणि एफ आणि चौथी पेअर आहे सी आणि जी. आता ही सी आणि जी पेअरमध्ये पण पहा. सी हा जो अँगल आहे या अँगलची ट्रान्सव्हर्सलवरची जी साईड आहे ती ही साईड आहे जी खालच्या दिशेने जात आहे आणि जी हा जो अँगल आहे त्याची जी ट्रान्सव्हर्सलवरची जी साईड आहे ती सुद्धा खालच्या दिशेने जात आहे. म्हणजेच ह्या दोन ज्या अँगल आहेत त्यांच्या जे ट्रान्सव्हर्सलवरचे साईड्स आहेत त्या एकाच डायरेक्शनमध्ये आहेत. आणि दुसऱ्या साईड ज्या आहेत अँगल सी ची ही दुसरी साईड आहे आणि अँगल जी ची दुसरी साईड आहे, या ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला आहेत, जे एकाच बाजूला आहेत. तर अशा प्रकारची जी पेअर ऑफ अँगल आहे त्याला करस्पॉन्डिंग अँगल असं म्हणतात. आता आकृतीमधले करस्पॉन्डिंग अँगल्स कोणकोणते आहेत आणि कसे लिहायचे ते बघा. पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. फर्स्ट पेअर आहे अँगल डी आणि अँगल एच. सेकंड पेअर आहे अँगल ए आणि अँगल ई. थर्ड पेअर आहे अँगल सी आणि अँगल जी. फोर्थ पेअर आहे अँगल बी आणि अँगल एफ. आता हे तुम्हाला ओळखण्यासाठी म्हणून सेम कलरमध्ये हे पेअर दाखवलेले आहेत. ए आणि ई, बी आणि एफ, डी आणि एच, सी आणि जी हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. दुसरं आहे इंटिरियर अँगल. आता ही डायग्राम पहा. याच्यामध्ये सुद्धा लाईन एल अँड लाईन एम आणि त्याची ट्रान्सव्हर्सल जी आहे ती लाईन एन आहे. आता इंटिरियर अँगल्सची डेफिनेशन पाहू आपण. अ पेअर ऑफ अँगल्स which are on the same side of the transversal and inside the given line is called the pair of interior angle. आता ह्या डेफिनेशनचं मीनिंग पाहू आपण. आता ही जी पेअर ऑफ अँगल आहे तुम्हाला दाखवलेले आहेत बी आणि ई, हे या दोन लाईनच्या आतल्या बाजूला आहेत, म्हणजे इनसाइड आहेत, इंटिरियर साईडला आहेत बी आणि ई. या दोन लाईनची आतील बाजूस आहेत हे दोन्ही अँगल. आणि दुसरं आहे ते म्हणजे हे दोन्ही एकाच बाजूला आहेत, ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला आहेत. अशी जी पेअर आहे त्या पेअरला
इंटिरियर अँगल्स असं म्हणतात. अ पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सलच्या सेम साइडला आहेत अँड इनसाइड द गिवन लाईन, या दोन लाईनच्या आतील बाजूस आहेत. अशा प्रकारची जी पेअर ऑफ अँगल आहे त्याला इंटिरियर अँगल असं म्हणतात. आता ही एक पेअर झाली. अजून एक पेअर आहे इंटिरियर अँगलची, ती म्हणजे सी आणि एच, जी ट्रान्सव्हर्सलच्या या साईडला आहे. आता हे कसं लिहायचं पाहू आपण. ही फिगर आहे, त्याच्यावरून पेअर ऑफ इंटिरियर अँगल्स, अँगल सी आणि अँगल एच ही पहिली पेअर आहे. दुसरी पेअर आहे बी आणि अँगल बी अँड अँगल ई. आता हे डायग्रॅम तुम्हाला दरवेळी काढायची नाही आहे, तुम्हाला डायग्रॅम एकदाच काढायची आहे आणि त्याच्या खाली हे पेअर ऑफ अँगल्स लिहायचे आहेत. थर्ड पेअर आहे अल्टरनेट अँगल्स. आता अल्टरनेट अँगलसाठी बघा, लाईन एल अँड लाईन एम या दोन लाईन दाखवलेल्या आहेत आणि त्यांची एन ही ट्रान्सव्हर्सल आहे. अल्टरनेट अँगलची डेफिनेशन आपण पाहू. पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द अपोजिट साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल अँड देअर आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल शो अपोजिट डायरेक्शन इज कॉल्ड अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल. आता याचं मीनिंग आपण पाहू. सी आणि ई ही एक पेअर दाखवलेली आहे अँगलची. आता यामध्ये ट्रान्सव्हर्सलवरची सी, अँगल सीची जी ट्रान्सव्हर्सलवरची साईड आहे ती कोणती आहे? ही साईड आहे जी खालच्या दिशेने जात आहे, बरोबर. आणि अँगल ई जो आहे त्याची जी ट्रान्सव्हर्सलवरची साईड आहे ती ही आहे जी वरच्या दिशेने जाते, म्हणजे अपोजिट डायरेक्शन दाखवत आहेत. हे अँगलच्या ज्या साईड आहेत त्या अपोजिट डायरेक्शन दाखवत आहेत. अँगल सीची साईड आहे त्याची ही दिशा आहे, डायरेक्शन आहे, आणि ई जो अँगल आहे त्याची ही डायरेक्शन आहे, जे अपोजिट डायरेक्शन आहे. आणि हे दोन अँगल आहेत ते ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला आहे, विरुद्ध बाजूला. तर सी अँगल आहे तो लेफ्ट हँड साईडला आहे आणि ई जो अँगल आहे तो राईट हँड साईड. अशी जी पेअर आहे त्याला अल्टरनेट अँगल असं म्हणतात. आता हे जे दोन अल्टरनेट अँगल आहेत हे कोणत्या प्रकारचे आहेत? तर अल्टरनेट अँगलचे दोन टाईप आहेत, इंटिरियर अल्टरनेट अँगल आणि एक्सटिरियर अल्टरनेट अँगल. आता हे दोन इंटिरियर म्हणजेच हे दोन रेषा ज्या आहेत, लाईन आहेत, त्या लाईनच्या आतील बाजूस इनसाइड आहेत त्या, म्हणून त्याला इंटिरियर अल्टरनेट अँगल असं म्हणतात. आणि दुसरी पेअर जी आहे ती बी आणि एच ही अल्टरनेट आहे, इंटिरियर अल्टरनेट अँगल. हे रेषेच्या दोन रेषांच्या आतले हे अँगल आहे. त्यानंतर ही रेषा एल आहे त्याचा हा बाहेरचा भाग आहे, रेषा एम आहे त्याचा हा बाहेरचा भाग आहे. बाहेरचा म्हणजे एक्सटिरियर साईड आहे, ही एल ची एक्सटिरियर साईड आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला जे अँगल दिसतील ते एक्सटिरियर अँगल. बघा आता ए आणि जी हे एक्सटिरियर अँगल आहे, त्याच्यासाठी डेफिनेशन चेंज होत नाही. बघा हे अपोजिट साईडला आहेत. अँगल ए हा ट्रान्सव्हर्सलच्या या साईडला आहे, अँगल जी हा ट्रान्सव्हर्सलच्या या साईडला आहे. आणि तसंच त्यांच्या ज्या ट्रान्सव्हर्सलवरच्या ज्या साईड आहेत त्या अपोजिट डायरेक्शन दाखवतात. ही जीची ही डायरेक्शन आहे आणि एची ही डायरेक्शन आहे. त्यामुळे डेफिनेशन प्रमाणे हे एक्सटिरियर अँगल आहेत. आणि हे दुसरे डी आणि एफ हे दुसरी जोडी आहे एक्सटिरियर अल्टरनेट अँगल. आता कोणते पेअर्स आपण पाहिले? पेअर्स ऑफ अल्टरनेट इंटिरियर अँगल, अँगल सी अँड अँगल ई. दुसरी पेअर आहे अँगल बी आणि अँगल एच. पेअर ऑफ अल्टरनेट एक्सटिरियर अँगल कोणते आहेत? अँगल डी अँड अँगल एफ, अँगल ए आणि अँगल जी. आता हे सेम कलरने दाखवलेले आहेत, त्यामुळे तुम्ही सहज ओळखू शकता, समजून घेऊ शकता आणि लिहू शकता. Observe the angle shown in the figure and write the following pairs of angle. Corresponding angle, interior angle, interior alternate angles, exterior alternate angles. या अँगल्सच्या पेअर्स आपल्याला या डायग्रॅमवरून लिहायच्या आहेत. आता ही डायग्रॅम काय आहे बघा, ही लाईन पी क्यू आहे आणि ही लाईन आर एस आहे.
या दोन लाईनची AT, लाईन AT ही काय आहे? ट्रान्सव्हर्सल आहे. लाईन AT ही लाईन PQला M पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होते आणि लाईन RSला N पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होते. आता या M पॉईंटपाशी किती अँगल्स तयार होतात? 4 अँगल तयार होतात. आणि N या पॉईंटपाशी किती अँगल तयार होतात? 4 अँगल तयार होतात. मग आता जेव्हा आपल्याला हे करस्पॉन्डिंग अँगल लिहायचे आहेत त्यावेळी आपल्याला सिंगल नाव लिहिता येणार नाही. आता आपल्याला त्याचं 3 अक्षरी नाव लिहावं लागेल. अँगलचं नाव हे 3 अक्षरी लिहायचं आहे. समजा हा अँगल लिहायचा असेल तर तुम्हाला अँगल AMQ असा लिहावा लागेल, किंवा हा अँगल लिहायचा असेल तर अँगल RNT अशा प्रकारे 3 अक्षरी नाव लिहिणं आवश्यक आहे. आता यामध्ये बघा पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल लिहायचे आहेत. आता ही पहिली पेअर दाखवलेली आहे सारख्या खुणांनी. कोणती अँगल आहेत? तर अँगल AMP. त्याचा करस्पॉन्डिंग अँगल आहे MNR किंवा RNM असंही लिहू शकता. ही पहिली पेअर झाली. दुसरी पेअर आहे अँगल PMN आणि अँगल RNT ही दुसरी पेअर आहे. तिसरी पेअर आहे अँगल AMQ आणि अँगल MNS किंवा SNM लिहू शकता. तिसरी पेअर झाली AMQ आणि MNS. चौथी पेअर आहे अँगल QMN आणि SNT ही चौथी पेअर आहे. बघा याप्रमाणे तुम्ही आकृती पाहून हे अँगल्स लिहू शकता. स्वतःहून लिहिण्याचा प्रयत्न करा. नाही समजलं तर आकृतीमध्ये पहा किंवा व्हिडिओमध्ये पहा. दुसरं आहे पेअर्स ऑफ इंटिरियर अँगल. इंटिरियर अँगल कोणते आहेत बघा. ह्या सारख्या खुणा दाखवल्या आहेत त्याची नाव आहेत अँगलची PMN. त्याचा जो इंटिरियर अँगल आहे तो म्हणजे RNM किंवा MNR. दुसरी पेअर आहे QMN आणि त्याचा इंटिरियर अँगल आहे SNM किंवा MNS. त्यानंतर इंटिरियर अल्टरनेट अँगल. पहिली अँगलची पेअर आहे PMN आणि MNS ही फर्स्ट पेअर आहे. दुसरी पेअर आहे QMN आणि MNR किंवा RNM ही सेकंड पेअर आहे. आता इंटिरियर अल्टरनेट अँगल झाले. आता एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स ॲट द आउटर साइड ऑफ द लाईन्स कोणते आहेत बघा. अँगल AMP आणि TNS हे एक्सटिरियर साईडला असलेले अँगल आहेत. लाईनच्या एक्सटिरियर साईडला आहेत AMP आणि SNT किंवा TNS. सेकंड पेअर आहे AMQ आणि दुसरा RNT किंवा TNR. AMQ आणि RNT याप्रमाणे आपण हे एक्सटिरियर अँगल लिहू शकतो. आता हे अँगल्सचे पेअर, पहिली जी डायग्रॅम झाली त्याचे सुद्धा पेअर्स लिहायचे आहेत आणि ही दुसरी डायग्रॅम आहे त्याचे इंटिरियर, एक्सटिरियर आणि करस्पॉन्डिंग अँगल लिहायचे आहेत. हे सर्व वहीत लिहून ठेवायचं आहे. आकृत्या समजून घ्यायच्या आहेत आणि पूर्ण व्हिडिओ त्यासाठी पाहायचा आहे. धन्यवाद.